Hello everyone, dear friends. In today's video, we are going to learn a very important topic for any kind of competitive exam. And the name of the topic is degrees of comparison. Degrees of comparison. हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ती परीक्षा कोणतीही असेल, मग सरळ सेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, एमपीएससी फॉरेस्टचा पेपर असेल किंवा राज्यसेवेचा पेपर असेल, या प्रत्येक एक्झाम मध्ये या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता हा जो डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा जो टॉपिक आहे, तर आपण ज्या प्रकारची तुलना करत असतोय त्याच्यानुसार ह्याचे 3 टाइप्स पडतात. मग आपण तुलना करत असताना एखाद्या व्यक्तीच्या क्वालिटीची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या क्वालिटी सोबत समांतर तुलना करतो, समान तुलना करतो. दुसऱ्या प्रकारची तुलना असते एखाद्या व्यक्तीची क्वालिटी दुसऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक आहे हे दाखवतो. आणि तिसऱ्या प्रकारची जी तुलना असते तर ती असते एका व्यक्तीची क्वालिटी बाकीच्या सर्व व्यक्तींपेक्षा उत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे, अशा प्रकारची आपण तुलना करतोय. तर या तुलनेनुसार या ठिकाणी डिग्री जे आहेत तर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन चे 3 टाइप्स पडतात. याचे 3 टाइप्स आहेत. तर पहिला टाइप जो आहे तर तो आहे पॉझिटिव्ह डिग्री. दुसरा टाइप आहे या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा टाइप आहे सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर डिअर फ्रेंड्स, मी सुरुवातीला थोडेसे डिग्रीज जे टाइप्स आहेत तर याच्या संदर्भात सांगतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे की टॉपिक जो आहे तर आपण एमपीएससी साठी कुठलाही टॉपिक शिकत असताना सुरुवातीला आपल्याला त्या टॉपिक वरती प्रश्न नेमकं कशा प्रकारे विचारले जातात हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. तर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा जो टॉपिक आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच एमपीएससी जे आहे तर एमपीएससी सुरुवातीच्या काळामध्ये एक वाक्य दिलं जायचं, त्या वाक्याची डिग्री कोणती आहे असा प्रश्न विचारला जायचा. त्याच्यानंतर प्रश्न चेंज होत गेले. मग प्रश्न जे आहे तर सूचना दिली जायची की खालीलपैकी कोणतं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे, अशा प्रकारचे प्रश्न. त्याच्यानंतर मग पीडीचं वाक्य सीडी करा, सीडीचं वाक्य पीडी करा किंवा पीडीचं वाक्य एसडी करा, अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात झाली. आणि डिअर फ्रेंड्स, अलीकडच्या काळामध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत तर त्या ठिकाणी काय केले जातात, मग जे एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत, तर या अपवाद नियमावरती. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जी डिग्रीज ऑफ कंपॅरिझन या टॉपिकची जी टेस्ट व्हिडिओ सिरीज आहे तर या व्हिडिओ सिरीज मध्ये आपल्याला सगळे जे एक्सेप्शन्स असतील किंवा जेवढे अपवाद आहेत तर हे सगळ्या प्रकारचे नियम आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. तर आता 2016 आणि 2016चा पीएसआयचा पेपर किंवा 2017चा एमपीएससी एसटीआयचा पेपर असेल तर या दोन्हीही कंबाईनच्या पेपरमध्ये आपल्याला जो डिग्री हा टॉपिक आहे तर या डिग्री या टॉपिक वरती खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला होता. मग प्रश्न कसा विचारलाय तर त्याच्यामध्ये जे आपण आतापर्यंत जे प्रश्न विचारले जायचे तर नो अदरचं वाक्य दिलं जायचं, त्याचं सीडी करा, त्याचं एसडी करा. परंतु याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये वाक्य देत असताना जे आहे तर वाक्य हे नो अदरचं पण नव्हतं, व्हेरी फ्यूच्या नियमाचं पण नव्हतं. तर हे वाक्य जे आहे तर हे वाक्य वेगळ्या नियमाचं होतं. तर आपल्याला हा पण नियम या ठिकाणी जो आहे तर हा पण नियम पाहायचा आहे. आणि 2016च्या पेपरमध्ये 2017च्या एसटीआयच्या पेपरमध्ये जे प्रश्न जे वाक्य दिले होते तर तेही वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आपण याच्या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आहे. इंग्लिश हा जो विषय आहे तर या इंग्लिश या विषयामध्ये लक्षात ठेवायचं आहे. मग कुठलाही टॉपिक असेल, ऍक्टिव्ह व्हायचं, पॅसिव्ह व्हायचं असेल, डिग्री असेल किंवा डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच असेल, तर आपण ज्यावेळी डिग्री आपण चेंज करतोय तर आता सध्या महत्वाचं काय झालेलं आहे तर पीडीचं सीडी करायचं आहे किंवा सीडीचं आपल्याला एसडी करायचं आहे. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस पीडीचं सीडी करत असतोय, जो 2016चा आणि 2017चा जो पेपर झाला तर त्या पेपरमध्ये 2 प्रकारे एकाच वाक्याचं डिग्री चेंज केली होती. मग आपल्याला या ठिकाणी फक्त एकाच प्रकारे जर एखाद्या वाक्याचं आपल्याला पीडीचं सीडी करता येत असेल किंवा सीडीचं पीडी करता येत असेल तर त्याने सुद्धा आपण परीक्षेमध्ये मार्क्स मिळवू शकत नाही. तर त्यासाठी एखाद्या वाक्याचे आपण पीडी जे आहे तर पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य दिलं आणि त्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं आपल्याला
पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं असेल तर आपण ते किती प्रकारे करू शकतोय, तर हे आपल्याला सगळेच प्रकार आले पाहिजेत. कारण आता एमपीएससी काय करते, प्रश्नाचं वाक्य देते आणि त्याच्या खाली ए आणि बी असे ऑप्शन देते. मग ए जे ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये पण त्यांनी डिग्री त्या दिलेल्या वाक्याची डिग्री चेंज केलेली असते, ते पण वाक्य बरोबर दिलेलं असते, बी पण वाक्य बरोबर दिलेलं असते. मग या ठिकाणी जे आहे तर त्या वाक्याची डिग्री जी चेंज केलेली असते तर दोन्ही प्रकारे चेंज केलेली असते. मग आपल्याला जर त्यापैकी फक्त एकच प्रकार येत असेल तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये मग ते ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल, डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल, त्याच्यानंतर डिग्री चेंज असेल, तर आपल्याला याच्यामध्ये जेवढे प्रकार आहेत तर ते सगळे प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये आले पाहिजेत. तर डिअर फ्रेंड्स, आपण हे सगळ्या गोष्टी एक्सेप्शन्स असतील म्हणजेच अपवाद आहेत, तर हे सगळे आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन या टॉपिकच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री जे आहे तर याचा बेस किंवा याचा बेसिक आपण या ठिकाणी पाहू. पॉझिटिव्ह डिग्री जे आहे तर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये शब्द कोणते येतात, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये शब्द असतात ऍज. शब्द म्हणजेच काय, या ठिकाणी जे आहे तर लक्ष द्या, जो डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक ऍडजेक्टिव्ह जे असतात तर ऍडजेक्टिव्ह वरती डिपेंड आहे. कारण आपण तुलना करत असताना क्वालिटी संदर्भातली आपण तुलना करतोय आणि क्वालिटी वर्ड्स म्हणजेच काय असतात, ऍडजेक्टिव्ह असतात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, जे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे तर या पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये जे ऍडजेक्टिव्ह असेल किंवा काही वेळेस ऍडव्हर्ब वापरतात, जे ऍडजेक्टिव्ह आहे तर ऍडजेक्टिव्ह हे ऍज मध्ये ऍडजेक्टिव्ह देतात. तसेच याच्यामध्ये काय असते, ऍडजेक्टिव्ह जे आहे तर हे ऍडजेक्टिव्ह हे सो ऍज मध्ये पण असते. म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍज किंवा सो ऍज येतं. कंपॅरेटिव्ह डिग्री जे आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ER जे ऍडजेक्टिव्ह फॉर्म असते तर ऍडजेक्टिव्हला आपण काय करतो, ER फॉर्म वापरतो आणि त्याच्यामध्ये दॅन असते किंवा मोर दॅन असते. आपल्याला हे पाहायचं आहे, नंतर आपण पुढे एक टेबल घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत की जे ऍडजेक्टिव्ह आहे तर त्या ऍडजेक्टिव्हला आपण सीडी फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, सीडी फॉर्म मध्ये जर चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण ER प्रत्यय लावतो. तर काही वेळेस काही जे ऍडजेक्टिव्ह आहेत तर काही ऍडजेक्टिव्हला आपण त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर वापरतो. मग ते ER कधी वापरायचं आणि मोर कधी वापरायचं, त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये पण सेम तसंच EST प्रत्यय ऍडजेक्टिव्हला कधी वापरायचा आणि मोस्ट कधी वापरायचं हे पण आपण काय करणार आहोत, पुढे घेणार आहोत. तर लक्षात द्या, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍज येतं किंवा सो ऍज आहे. सीडीचं वाक्य जे आहे तर त्याच्यामध्ये ER ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय असतो आणि त्याच्यामध्ये दॅन असतंय किंवा मोर असेल किंवा दॅन असेल. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं जे वाक्य असते तर त्याच्यामध्ये असते EST फॉर्म. काय असते, ऍडजेक्टिव्हला EST प्रत्यय असतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणजे द आर्टिकल. सुपरलेटिव्ह डिग्रीचं जर ऍडजेक्टिव्ह असते, या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी आपण त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरतो. मग द EST म्हणा किंवा या ठिकाणी आपण काय करतोय, द मोस्ट जे आहे ऍडजेक्टिव्ह पूर्वी द मोस्ट वापरतो. तर एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्याला असं एक वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्याचं आपल्याला जर डिग्री ओळखायला जर सांगितलं असेल तर हा खूप सोपा प्रश्न आहे. साधारणतः आता अलीकडं अशा प्रकारचा प्रश्न एमपीएससी विचारत नाही, परंतु आपल्याला बेसिक पासून एकदम सुरुवातीपासून शिकायचं आहे. त्यामुळे आपण काय करतो, या ठिकाणी सगळ्याच बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग समजा एखादं वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्याची डिग्री ओळखायला आपल्याला जर सांगितलं असेल तर डिग्री ओळखत असताना आपण कशावर ओळखणार डिग्री, तर या ठिकाणी जे वाक्यामध्ये शब्द आलेले आहेत ते. मग ऍज किंवा सो ऍज जर त्याच्यामध्ये असेल तर त्या वाक्याची डिग्री पॉझिटिव्ह डिग्री आहे. ER दॅन किंवा मोर दॅन असेल तर त्या वाक्याची डिग्री ही कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आणि द EST किंवा द मोस्ट हे जर द EST म्हणजे ऍडजेक्टिव्हला जर EST प्रत्यय असेल आणि ऍडजेक्टिव्ह पूर्वी जर मोस्ट असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्याची डिग्री जी आहे तर ती सुपरलेटिव्ह डिग्री असते. तर हे झालं ऍज सो ऍज ER दॅन. तर डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट आहे याच्यामध्ये बघा, तर आता याच्यामध्ये आपण जे आता चर्चा केली नेमकं ER प्रत्यय कधी वापरायचा आणि मोर कधी वापरायचा. तर लक्ष द्या, ज्याप्रमाणे क्रियापदाचे 3 रूप असतात, V1, V2, V3 आणि त्याच्यामध्ये क्रियापदाला आणखी एक फॉर्म असते तर तो म्हणजे ING फॉर्म, म्हणजे 4 फॉर्म असतात. त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचे जे ऍडजेक्टिव्ह आहे तर या ऍडजेक्टिव्हचे पण 3 फॉर्म असतात.
ऍडजेक्टिव्हचे पण 3 फॉर्म आहेत. तर पहिला फॉर्म असेल पॉझिटिव्ह फॉर्म. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल टॉल हा शब्द आहे, टॉल TALL टॉल. तर टॉल हा पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये झालं. म्हणजे ऍडजेक्टिव्हचं जे मूळ रूप असते तर त्याला आपण म्हणतोय पॉझिटिव्ह फॉर्म. त्याला आपल्याला कंपेरेटिव्ह मध्ये जर चेंज करायचं असेल तर फक्त काय करायचं, त्यालाच ER प्रत्यय लावायचं. टॉल, टॉलर. आणि सुपरलेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला आपण काय करतोय, EST प्रत्यय लावतोय. टॉलेस्ट, टॉल, टॉलर आणि टॉलेस्ट. वाक्यामध्ये लक्षात ठेवायचे सुपरलेटिव्ह डिग्रीचं ज्यावेळेस ऍडजेक्टिव्ह येतं त्या ठिकाणी आपण सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरतो. द प्लस ST ऍडजेक्टिव्ह हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट शब्द आहे सपोज स्ट्रॉंग. मग स्ट्रॉंग त्याला ER प्रत्यय लावायचा आहे. मग त्याचं काय होईल, CD फॉर्म स्ट्रॉंगर. आणि सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म करायचा आहे तर ते काय होणार आहे, स्ट्रॉंगेस्ट. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे समजा हॅपी. हॅपी जर लक्ष द्या, ऍडजेक्टिव्ह जे आहे तर ऍडजेक्टिव्हच्या शेवटी जर Y येत असेल आणि त्याचं जर CD फॉर्म करायचा असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, लक्ष द्या, हॅपी. तर त्या ठिकाणी काय करायचं, हे जे Y आहे तर Y या ठिकाणी काय करायचं, लक्ष द्या, Y चं काय करायचं त्या ठिकाणी I करायचंय. Y चे I करायचं आणि त्याच्यानंतर ER फॉर्म वापरायचा. म्हणजेच हॅपी या ठिकाणी Y टाकायचं नाही किंवा Y यूज करायचं नाही तर हॅपी, हॅपीयर. आणि या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय होईल, हॅपीएस्ट. तर लक्षात ठेवायचं आहे हॅपी, हॅपीयर, हॅपीएस्ट. त्याच्यानंतर दुसरा शब्द सपोज आहे हेल्दी. हेल्दी त्याचं पण असंच सेम, हेल्दी, हेल्दीयर आणि हेल्दीएस्ट. त्याच्यानंतर समजा आणखी एक शब्द असाच आहे होली, HOLY. होली म्हणजेच काय, पवित्र. होली, होलियर आणि होलिएस्ट. त्याच्यानंतर सपोज या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल. तर या ब्युटिफुल या ऍडजेक्टिव्हला आपण ब्युटिफुल, ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट असं करत नाही. तर ब्युटिफुल या ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर वापरलं जातं. काय वापरतात, मोर वापरतात. आता हे मोर कधी वापरायचं, एक साधं आणि तुम्हाला सिंपल सांगतो. जर ऍडजेक्टिव्ह मध्ये लक्षात ठेवायचं आहे, ऍडजेक्टिव्ह मध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्वर आले, 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्वर आले तर त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी CD मध्ये मोर वापरायचं आणि SD मध्ये मोस्ट वापरायचं. फॉर एक्झाम्पल आपल्या स्वर, आता अगोदर लक्ष द्या, स्वर किती आहेत इंग्लिश मध्ये, 5. A, E, I, O, U हे झाले 5 स्वर. जर त्या ऍडजेक्टिव्ह मध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्वर आले तर त्याला काय करायचंय, त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर वापरायचा आहे CD फॉर्म मध्ये आणि SD फॉर्म मध्ये मोस्ट वापरायचा आहे. हा खूप सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये असं म्हटलं जातं ग्रामरच्या भाषेमध्ये, जर ऍडजेक्टिव्ह मध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त सिलॅबल असतील, जे आपण उच्चार घेताना आपण जे थांबतो, तर तसे जर 3 किंवा 3 पेक्षा अधिक सिलॅबल असतील तर त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी CD करताना मोर वापरतात किंवा SD करताना मोस्ट वापरतात. पण काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिलॅबल किंवा शब्दाचा उच्चार करत असताना, नेमका उच्चार करत असताना थांबायचं कुठं किंवा त्याच्यामध्ये किती स्टॉप आहेत किंवा किती पॉजेस आहेत तर हे लक्षात येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर ऍडजेक्टिव्ह मध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा अधिक स्वर असतील तर CD फॉर्म करत असताना काय वापरायचंय, मोर वापरायचंय. म्हणजे या ठिकाणी काय करायचंय, मोर ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल. आणि या ठिकाणी काय करायचंय, मोस्ट ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. आता मग या शब्दामध्ये बघा, लक्ष द्या किती स्वर आहेत. ब्युटिफुल या शब्दामध्ये किती स्वर आहेत, E, A, U, I, U. म्हणजेच या शब्दामध्ये काय आहेत, या शब्दामध्ये 3 पेक्षाही जास्त स्वर आहेत, म्हणजेच 5 स्वर आहेत. म्हणून या ठिकाणी CD फॉर्म करत असताना मोर वापरायचंय आणि SD फॉर्म करत असताना मोस्ट वापरायचंय. याच्यामध्ये ब्युटिफुल ला ER प्रत्यय वापरायचा नाही. आणखी गोष्ट लक्षात ठेवायची डिअर फ्रेंड्स, परीक्षेमध्ये आपल्याला जे वाक्य दिलं जातं तर त्या वाक्यामध्ये काय केलं असेल, आणखी एक छोटासा त्याच्यामध्ये एरर दिलेला असतो. त्याच्यामध्ये काय करतात, मोर पण वापरतात आणि ER प्रत्यय पण वापरतात. तर लक्षात ठेवायचंय
जर त्या ऍडजेक्टिव्हला जर ईआर प्रत्यय वापरला असेल, जर त्या ऍडजेक्टिव्हला ईआर प्रत्यय वापरला असेल तर त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर किंवा मोस्ट वापरलं जात नाही. आणि ज्या ऍडजेक्टिव्हला मोर वापरतो त्या ऍडजेक्टिव्हला ईआर प्रत्यय वापरायचा नाही. तर हे खूप बेसिक आहे. पण एमपीएससी काय करत असते, क्वेश्चन पेपर मध्ये जे ऑप्शन देतात तर त्या एका ऑप्शन मध्ये ईआर प्रत्यय पण असतोय आणि त्याच ऍडजेक्टिव्हला मोर किंवा एसडी मध्ये ईएसटी प्रत्यय असतोय आणि त्याच ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोस्ट सुद्धा वापरलेलं असतंय. तर हे आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. तर आणखी बघा याच्यामध्ये काही आणखी ऍडजेक्टिव्ह आहेत पण त्यांचे रूल्स यांच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत. तर तेही आपण या ठिकाणी घेऊ. मग तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. आणखी शब्द घेऊ. आता काही विद्यार्थी काय करतात, जर मोठा शब्द असेल तर त्याला मोर वापरतात सीडी मध्ये आणि एसडी मध्ये मोस्ट वापरतात, असं काहीतरी लक्षात ठेवतात. तर हे असं काही नाही डिअर फ्रेंड्स. तर याच्यामध्ये मी आत्ताचा जो तुम्हाला सिंपल नियम सांगितला तोच नियम लक्षात ठेवा. ऍक्टिव्ह याच्यामध्ये पण 3 स्वर आहेत, ए आय ई, म्हणून त्याचं काय होणार आहे या ठिकाणी मोर ऍक्टिव्ह आणि मोस्ट ऍक्टिव्ह. मोस्ट ऍक्टिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फेमस हा शब्द, फेमस. मग फेमस या शब्दामध्ये सुद्धा ए ओ यू असे 3 स्वर येतात, म्हणून या ठिकाणी काय करायचंय, मोर फेमस आणि मोस्ट फेमस. मोर फेमस आणि मोस्ट फेमस. आणखी याच्यामध्ये बघा ऍडजेक्टिव्ह जे आहेत तर हे 2 ऍडजेक्टिव्ह खूप महत्वाचे आहेत. तर आपण असे बरेच आपल्या ज्या नोट्स आहेत तर त्याच्यामध्ये लिस्ट पण दिलेल्या आहे. आता एवढे सगळे आपण ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी घेऊ शकत नाही, पण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आणि एक्सेप्शन्स जे अपवादात्मक असतात तर ते ऍडजेक्टिव्ह आपण या ठिकाणी घेऊ. गुड या ऍडजेक्टिव्हचं सीडी फॉर्म, त्याला ईआर प्रत्यय लागत नाही, तर त्याच्यामध्ये गुड गुडर असं करायचं नाही. तर गुडचं ऍडजेक्टिव्ह सीडी ऍडजेक्टिव्ह हे बेटर असतंय आणि सुपरलेटिव्ह फॉर्म हा बेस्ट असतो. गुड, बेटर, बेस्ट. आणि जे बॅड हा शब्द आहे तर याचं सीडी फॉर्म बॅड, सीडी फॉर्म असतोय वर्स, WORSE, आणि एसडी फॉर्म असतो वर्स्ट. तर हे अशा प्रकारे पीडी फॉर्म, सीडी फॉर्म आणि एसडी फॉर्म आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण या ठिकाणी मग हे पीडीचं वाक्य सीडी करत असताना किंवा सीडीचं वाक्य एसडी करत असताना त्याचे काही जे रूल्स आहेत तर ते रूल्स आपण या ठिकाणी त्याची चर्चा करू. मग एकदम सुरुवातीला आपण जे ऍजचे स्वॅजचे जे वाक्य आहेत तर ते वाक्य आपण एकदम बेसिक सुरुवातीला आपण या ठिकाणी सगळेच बेसिक नियम पण या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर लक्ष द्या, पॉझिटिव्ह डिग्रीचा आपल्याला सीडी करायचं आहे, म्हणजेच पीडीचं सीडी करायचं आहे किंवा एसडी करायचं आहे, तर त्यावेळेस जे सुरुवातीचे बेसिक नियम आहेत तर ते कोणते आहेत लक्ष द्या. तर पहिला नियम लक्षात ठेवायचा आहे, पीडीचे सीडी. आता पीडी म्हणजे आपल्या सर्वांना लक्षात आलेलं आहे, पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आणि सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. पीडीचे सीडी किंवा सीडीचे पीडी, सीडीचे पीडी करताना, पीडीचे सीडी किंवा सीडीचे पीडी करताना होकारार्थी वाक्याचं काय करायचंय, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करायचं. नकारार्थी करतात व नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करतात. म्हणजे कसं, तर लक्ष द्या, सिंपल. हे पीडी आहे, ही सीडी आहे. जर पीडीचं वाक्य हे होकारार्थी असेल तर सीडी काय करायचंय, नकारार्थी करायचं. आता नकारार्थी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर नकारार्थी करायचं म्हणजे त्या वाक्यामध्ये नॉट वापरायचंय. साधारणतः काय करायचं, नॉट वापरायचं. आणि नकारार्थी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्या ठिकाणी काय करायचंय, नकारार्थी करायचं म्हणजे आपण नॉट वापरतोय. आणि जर पीडीचं वाक्य नकारार्थी असेल तर
सीडी होकारार्थी होते. सेम तशाच प्रकारे सीडीचं जर वाक्य नकारार्थी असेल तर पीडी होकारार्थी, सीडीचं वाक्य जर होकारार्थी असेल तर पीडी नकारार्थी. म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी करायचं आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करायचं. होकारार्थी करायचं म्हणजे त्याच्यामध्ये नॉट वापरायचं नाही, म्हणजेच निगेटिव्ह नकारदर्शक शब्द वापरायचा नाही. आणि निगेटिव्ह करायचे म्हणजेच नकारार्थी करायचे म्हणजे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम वी यूज नॉट. आपण त्याच्यामध्ये काय करतोय, नॉट वापरतोय. तर हे लक्षात ठेवा, हा झाला पहिला नियम. त्याच्यानंतर दुसरा नियम काय लक्षात ठेवायचा आहे, पीडीचे सीडी किंवा सीडीचे पीडी किंवा सीडीचे पीडी करताना तुलना केलेल्या घटकांची आदला बदल करावी. तर लक्ष द्या, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, जर पीडीचे सीडी करायचं असेल किंवा सीडीच्या वाक्याचं पीडी करायचं असेल तर जे तुलना केलेले जे घटक असतात तर त्या तुलना केलेल्या घटकांची काय करायची, आदला बदल करायची. आणि दुसरा त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा नियम असा आहे, जर तुलना ही दोन घटकांची केली असेल, जर तुलना ही वरती लिहितो हे, तर याच्यामध्ये बघा पहिला नियम काय होता, पीडीचे सीडी किंवा सीडीचे पीडी करताना होकारार्थीचं नकारार्थी करायचं, नकारार्थीचं होकारार्थी करायचं. त्याच्यानंतर पुढचा नियम काय पाहिला, जर पीडीचे सीडी करायचं असेल किंवा सीडीच्या वाक्याचं पीडी करायचं असेल तर तुलना केलेल्या घटकांची काय करायची, आदला बदल करायची. आणि पुढचा नियम आहे तिसरा नियम, जर तुलना दोन घटकांमध्ये केली असेल, जर तुलना दोन घटकांमध्ये केली असेल तर, जर तुलना दोन घटकांमध्ये केली असेल तर त्या वाक्याचे पीडीचे सीडी किंवा सीडीचे पीडी होते परंतु एसडी होत नाही, परंतु एसडी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता याचा अर्थ काय होते लक्षात द्या. आता आपण सुरुवातीला चर्चा केली इंट्रोडक्शन मध्ये, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच काय असते, एका व्यक्तीची क्वालिटी अनेक व्यक्तींपेक्षा सर्वोत्कृष्ट आहे किंवा सर्वोत्तम आहे, तर अशा प्रकारची म्हणजे सुपिरियर आहे असं दाखवलं जातं. तर याच्यामध्ये जर दोनच व्यक्तींची म्हणजे दोनच घटकांची जर तुलना केली असेल, एका घटकाची तुलना दुसऱ्या एका घटकासोबत केली असेल तर त्या वाक्याचं पीडीचं सीडी किंवा सीडीचं पीडी होतं परंतु एसडी होत नाही. तर आपण आता याचे काही एक्झाम्पल्स घेऊ. या तीन जे नियम आहेत पीडी सीडी, पीडी कधी होते, सीडी कधी करायचं, एसडी का होत नाही, तर आपण आता चर्चा केली. तर याचे आपण काय करू, आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स घेऊ. मग लक्षात द्या सगळेजण. फॉर एक्झाम्पल, रवी इज ॲज टॉल ॲज श्याम. रवी इज ॲज टॉल ॲज श्याम. या वाक्यामध्ये लक्ष द्या, या वाक्यामध्ये तुलना कोणाची केलेली आहे, रवीची तुलना श्याम सोबत केली आहे. म्हणजे या दोन घटकांची तुलना केलेली आहे, या दोन व्यक्तींची तुलना केलेली आहे. यामध्ये काय आहे, ॲज आहे. याच्यामध्ये काय आहे, ॲज आहे. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर हे दिलेलं वाक्य होकारार्थी आहे. आपल्याला त्या वाक्याचे काय करायचंय, सीडी करायचं आहे. तर सीडी करत असताना काय होणार आहे, मग हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून सीडीचं वाक्य नकारार्थी होणार आहे. तर त्यापूर्वी पीडी संदर्भात महत्वाचा नियम एक सांगतो, लक्ष द्या. जर पीडी संदर्भात लक्षात ठेवायचं, जर पीडीचे वाक्य होकारार्थी असेल, जर पीडीचे वाक्य होकारार्थी असेल जर पीडीचे वाक्य होकारार्थी असेल तर, जर पीडीचे वाक्य होकारार्थी असेल तर ॲज
ॲज मध्ये ऍडजेक्टिव्ह घेतात. ऍडजेक्टिव्ह घेतात किंवा वापरतात. आणि जर पीडीचे वाक्य नकारार्थी असेल, जर पीडीचे वाक्य नकारार्थी असेल तर सो ॲज मध्ये ऍडजेक्टिव्ह घेतात. सो ॲज मध्ये ऍडजेक्टिव्ह घेतात. आता बरेच विद्यार्थी हा नियम वाचतात, नियम लक्षात ठेवतात, पण वाक्य चेंज करत असताना काय करतात, आता हे वाक्य आहे पीडीचं, मग याला होकारार्थी आहे, हे वाक्य होकारार्थी, मग हे वाक्य चेंज करताना नकारार्थी करायचंय, मग नकारार्थी करायचं म्हणजे सीडी करायचंय, पण त्याच्यामध्ये काय करतात, सो ॲज वापरतात. तर हे लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. ॲज आणि सो ॲज हे दोन्ही शब्द जे आहेत तर हे आपण काय करतोय, पीडी मध्येच वापरतोय. पण पीडी मध्ये पण वाक्य जर होकारार्थी असेल तर ते ॲज मध्ये ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय, आणि जर नकारार्थी असेल तर सो ॲज मध्ये ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय. हे दोन्ही नियम पॉझिटिव्ह डिग्रीचेच आहेत, सीडीचे नाहीत, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी मग काय झालं आपलं, तर हे पीडी संदर्भातले आणखी जे दोन नियम होते ते पण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आता लक्ष द्या, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य आपल्याला चेंज करायचं आहे सीडी मध्ये. मग तुलना कोणत्या, तुलना ही रवीची तुलना श्याम सोबत केलेली आहे. मग आपल्याला काय करायचंय, अगोदर तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल करायची, म्हणजे पलीकडचं जे नाव आहे तर ते अलीकडे घ्यायचं, म्हणजे सुरुवातीला घ्यायचंय श्याम. त्याच्यानंतर इज, वाक्य होकारार्थी आहे म्हणून याला काय करायचंय, नकारार्थी करायचंय, म्हणजेच नॉट वापरायचंय. श्याम इज नॉट. ज्या पण डिग्रीमध्ये आपल्याला वाक्य चेंज करायचं असतंय तर त्यावेळेस एक लक्षात ठेवायचंय, त्या डिग्रीमध्ये आपण ज्या डिग्रीमध्ये आपल्याला वाक्य चेंज करायचंय तर त्या डिग्रीमध्ये वाक्य चेंज करत असताना त्या डिग्रीचंच ऍडजेक्टिव्ह फॉर्म घेणं गरजेचं आहे. म्हणजे श्याम इज नॉट या ठिकाणी टॉल, टॉल याचं ऍडजेक्टिव्ह सीडी ऍडजेक्टिव्ह फॉर्म काय होतंय, टॉलर. मग काय होईल, मग श्याम इज नॉट टॉलर दॅन रवी. तर या वाक्याचं सीडी फॉर्म अशा प्रकारे होईल. आणखी आपण असं पीडीचं वाक्य घेऊ. फॉर एक्झाम्पल, आयर इज नॉट सो युजफुल ॲज गोल्ड. आयर्न इज नॉट सो युजफुल ॲज गोल्ड असं वाक्य समजा दिलंय. आता हे वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे, पीडीचंच आहे. हे वाक्य नकारार्थी आहे, नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, पीडी मध्येच आपल्याला जे ऍडजेक्टिव्ह वापरायचे तर ते ऍडजेक्टिव्ह सो ॲज मध्ये घ्यायचं आहे. तर या वाक्याचं आपल्याला सीडी करायचं आहे, तर सीडी करत असताना आपण सीडी असं करतोय. तुलना कोणत्या नावांची केलेली आहे, तुलना ही आयर्न आणि गोल्ड या दोन नावांची तुलना केलेली आहे. मग आपण पीडीचं सीडी किंवा सीडीचं पीडी करत असताना तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल करतो, म्हणून या ठिकाणी सुरुवातीला काय घ्यायचंय, गोल्ड इज. आता हे पीडीचं वाक्य, दिलेलं पीडीचं वाक्य हे नकारार्थी आहे म्हणून सीडी करत असताना ते काय करायचंय, होकारार्थी करायचंय. होकारार्थी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्याच्यामध्ये जो नकारार्थी शब्द आहे तो वापरायचा नाही. गोल्ड इज. आता युजफुल या शब्दाचं सीडी फॉर्म काय होतंय, युजफुलर असा होत नाही तर मोर युजफुल होतो. पुन्हा तोच नियम, कुठला नियम, कारण या युजफुल या ऍडजेक्टिव्ह मध्ये किती स्वर आहेत, 3. किती स्वर आहेत, 3. म्हणून या ठिकाणी काय करायचं, याला ईआर प्रत्यय वापरायचा नाही तर मोर हा प्रत्यय वापरायचा, म्हणजे याच्या अगोदर मोर आपल्याला शब्द यूज करायचा आहे. मग गोल्ड इज मोर युजफुल दॅन आयर्न. आता आपण सीडीचे वाक्य घेऊ आणि सीडीच्या वाक्याला पीडी कन्वर्ट करायचं आपल्याला. समजा सीडीचं वाक्य आपण या ठिकाणी घेऊ. अंजली इज more beautiful than and Priya.
आता हे वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे? सीडीचं आहे. दिलेलं वाक्य सीडीचं आहे, आपल्याला त्याला पीडी करायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करायचंय. या वाक्यामध्ये तुलना कोणाची केलेली आहे? अंजलीची तुलना प्रियासोबत या ठिकाणी केलेली आहे. अंजलीची तुलना प्रियासोबत. बघ, आपल्याला पीडीचं सीडी किंवा सीडीचं पीडी आपण ज्यावेळेस चेंज करतोय त्यावेळी तुलना केलेल्या घटकांची आपण अदलाबदल करतोय. म्हणजे सुरुवातीला आपण या ठिकाणी प्रिया घेतोय. मग प्रिया इज हे वाक्य होकारार्थी आहे, म्हणून हे पीडीचं वाक्य नकारार्थी करायचंय. मग काय वापरायचं? नॉट. प्रिया इज नॉट. जर पीडीचं वाक्य नकारार्थी असेल तर आपण ऍडजेक्टिव्ह घेताना कशामध्ये घेतोय? सो ऍज मध्ये. म्हणून या ठिकाणी काय करायचंय? सो ब्युटिफुल ऍज अंजली. तर डिअर फ्रेंड्स, हे आपण अशा प्रकारे काय करतोय? पीडीचं वाक्य सीडी किंवा सीडीचं वाक्य पीडी आपण अशा प्रकारे चेंज करू शकतोय. तर आपण आता नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे नियम घेणार आहोत.